आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सगळीकडे बघा, काय काय इकडे बघा, इकडे बघा काय. मला असं सांगायचंय की आईचं हे माहेर असल्यामुळं तिथल्या महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवलेली आहे. आईवरती इथल्या कल्लास नगरातील महिलांचं खूप प्रेम आहे. आई ही कल्लासवासियांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असल्यामुळे सर्व महिला ह्या आईच्या बाजूने आहेत असं मला वाटतं. आज आम्ही संक्रांतीसाठी वाण हे गिफ्ट ठेवलेलं आहे. त्यांनी ठेवलेले आहे. दररोज जर तुम्ही कप जर चहाचे काढले तर आमची आठवणी आली म्हणून आम्ही संक्रांतीला वाण हे ठेवलेले आहे. एवढं प्रचंड कुठून सहभागी झाले? कल्लासमध्ये सगळ्या वाड्या वस्त्यावरून महिलांच्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या आहेत. आम्ही ह्याच्या अगोदर अकोल्यामध्ये आणि वाटेकरमध्ये कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये पण महिलांनी तसा प्रतिसाद दिलेला आहे. आणखी ह्याच्यामध्ये कार्यक्रम म्हणजे 11 गावाचे नाव सांगा. नाव सांगा. सध्या आज काय आज बऱ्यापैकी छान वाटते. आज आपण तुमच्या माहेरमध्ये हो माहेर छान वाटते. जमा झाले बाया. त्यावेळेस माहेर तुमची सोबत असते. हो माहेर. हो ज्यावेळेस पण टाकलेली माहेर तुमची सोबत असते. हो मी ती सगळं कधी थंड आजार पण काय असतो कोण मारलं केलं तर नाही मारलं या लग्नाला कार्यक्रम नाही येते. मी लग्नाला येतेच. काय कार्यक्रम असते मी नाही म्हणत नाही येतेच. महिलांचा कसा प्रतिसाद? महिलांचा कसा प्रतिसाद? महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे. कारण आई हा माझी उपसभापती म्हणून आईने 5 वर्ष काम केलेलं आहे आणि आईच्या खूप ओळखी वगैरे आहे. असं वाटतं की मला ह्या महिलांकडे बघून आम्ही जिंकल्यासारखंच वाटते. पक्षाने ते दिल्यानंतरच आम्ही हा निर्णय घेणार आहे उभं राहण्याचा. पण महिलांकडे बघून असं वाटते की म्हणजे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो या महिलांकडून. धन्यवाद. मकर संक्रांतीचा सण हा महिलांच्या सौभाग्याचा व धार्मिक सण आहे. या सणाशी महिलांच्या भावना या निगडीत असतात. त्या सणाला भावनाशी खेळल्या जातात आणि हा सण जे म्हणजे हळदी कुंकाचा जे कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त माहेर आणि सासर जोडणे हाच आहे आमचा. माहेरच्या माणसापर्यंत काही ना काही फुल ना फुलाची पाकळी पोहोचावी या हिशोबानेच आम्ही ह्या हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या पाठीमागे आमचा दुसरा कोणताही उद्देश नाही. दादांचा आतापर्यंत चांगला उपक्रम तुम्हाला काय वाटतं? आज प्रतिसाद पण महिलांचा भरपूर प्रमाणात. मग दादांचा हा उपक्रम हा नेहमीच असतो आणि आज पण ह्या आमच्या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद आहे. छान वाटते. माझंही माहेर हेच आहे आणि आम्ही दोघी प्रत्येकाच्या सुखादुःखात हजर असतो. त्यामुळं त्यांचंही आमच्यावर तेवढं जीवापड प्रेम आहे. त्यामुळं दादा असो, शोभाताई असो, मी असो, आमचं दोघींचं माहेर आहे का आम्ही दोघी सख्या जावाजावा आहे. त्यामुळे इथल्या सगळ्यांचं आमच्यावर तेवढंच प्रेम आहे. एक नंबरचे हे सर्वांनाच आवडण्यासारखे प्रिय व्यक्ती. खरं तर तसं आमचे कडलासगावची माहेरवाशी नाही ते
आणि तिनं काम म्हणजे असं 5 वर्ष सभापती म्हणून काम अतिशय छान उत्कृष्टपणे पार पाडले. त्यामुळं आम्हाला त्यांचा फार अभिमान वाटतो. यावेळेस आता त्या शोभाताई रिंगणात उभा जिल्हापूरची रिंगणात उभा राहिलं तर तुम्ही पाठिंबा देता? हो, आम्ही सगळ्या एवढ्या महिला नक्की पाठवल्या. आमच्या गावची कन्या फक्त हळदी आमच्या गावची कन्या आमची मुलगी शोभाताई कुटकाळे हिनं संक्रांतीनिमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपल्या गावामध्ये आयोजित केला आहे. त्यामुळं तिचं सगळ्या स्तरातून भरभरून कौतुक होतं. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वर्षी माझी आई मकर संक्रांतीच्या आमच्या गणात कार्यक्रम चालूच असतो. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मकर संक्रांतीचा औचित्य साधून हळदी कुंकाचा व तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. त्याने जुने सण व पै पाहुणे व इतर सगळ्या लोकांशी सगळ्या समाजातील लोकांशी बायकांशी नातं कनेक्टेड राहतं आहे. ह्या उद्देशानं आजचा हा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे आणि तो प्रत्येक वर्षी चालू असतो. हाच कार्यक्रम कडलसमध्ये घेतला का अजून कोणत्या इतर ठिकाणी आहे? हा सगळ्या गाव आमच्या वासूद अकोला मुंबईत 4 गणाचे पंचायत समिती सदस्य होते. 4 गणात हा कार्यक्रम आमचा चालू असायचा. वाटंबर, अकोला, वासूद आणि कडलास. आता वासूदचा आणि परत आता राहिलेल्या कडलास गणातील गावात सुद्धा हा कार्यक्रम राबवण्याचा विचार करतोय. अजून काही केलेलं नाही. कधी तिकडे राबवलं जाणार आहे काय अंदाज? उद्यापासून रोज आणि सकाळी सांगितलं जातं, मेसेज दिला जातोय. महिलाही प्रत्येक वर्षीप्रमाणे जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत सगळ्या गावात. कडलास गटातल्या जनतेला तुम्ही काय आव्हान करा? आता आव्हान वगैरे काही करत नाही कडलास गटातील जनतेला, पण परत एकदा सगळ्या लोकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो.